नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत आनंददायी आणि महत्त्वाच्या बातमीवर चर्चा करणार आहोत. दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे आणि या सणापूर्वीच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. होय मित्रांनो, केंद्र सरकारने अखेर महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्स वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील जवळपास 49 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे 69 लाख पेन्शनधारक यांना थेट फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या निर्णयानुसार आता केंद्र सरकारचा डीए म्हणजे महागाई भत्ता 55% वाढवून 58% करण्यात आला आहे. म्हणजेच या वाढीनंतर सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होणार आहे. आणि ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होईल. ही वाढ प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा होणार आहे. म्हणजेच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे. सरकारने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे थकबाकी देखील या महिन्याच्या पगारात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जादा रक्कम जमा होणार आहे. या निर्णयाचा एकूण आर्थिक परिणाम अंदाजे 10,000 कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. हा भार केंद्र सरकार स्वतः उचलणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 1,18,00,000 कर्मचारी व पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे. हा निर्णय केवळ सणासुदीचा विचार करून नाही, तर वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा खरेदी क्षमतेला चालना देण्यासाठी घेतला गेला आहे. आता थोडं जाणून घेऊया की हा डीए म्हणजे नेमका काय. डिअरनेस अलावन्स हा महागाईचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर कमी करण्यासाठी दिला जाणारा अतिरिक्त भत्ता आहे. हा भत्ता कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनावर टक्केवारीच्या स्वरूपात दिला जातो. प्रत्येक 6 महिन्यांनी म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये हा दर बदलला जातो. महागाई निर्देशांकानुसार सरकार दर निश्चित करते. सध्याच्या वाढीनंतर डीए 58% झाला आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक पगारावर 58% भत्ता मिळणार आहे. एक उदाहरण घेऊया. एखादा कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 50,000 रुपये असेल तर त्याला आधी 55% डीए म्हणजे 27,500 रुपये मिळत होते. पण आता 58%नुसार त्याला 29,000 रुपये मिळतील. म्हणजेच दर महिन्याला जवळपास 1,500 रुपयांची वाढ होणार आहे. जर आपण या 3 महिन्यांच्या थकबाकीचा विचार केला तर जवळपास 4,500 ते 5,000 रुपये अतिरिक्त रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या पगारात जमा होणार आहे. पेन्शनधारकांसाठीही हेच प्रमाण लागू होणार आहे. त्यामुळे पेन्शनधारकांनाही या वाढीचा मोठा फायदा होईल. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर काही राज्य सरकारांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. बिहार, राजस्थान आणि उत्तराखंड सारख्या राज्यांनी केंद्राच्या धर्तीवर 3% वाढीला मंजुरी दिली आहे. म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही लवकरच या वाढीचा आनंद मिळणार आहे. या डीए वाढीसोबतच सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे सीजीएचएस अर्थात सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमच सुधारणा. गेल्या 15 वर्षांनंतर सरकारने जवळपास 2,000पेक्षा जास्त वैद्यकीय प्रक्रियांच्या दरांमध्ये बदल केला आहे. म्हणजेच आता सरकारी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य उपचारांसाठी अधिक सुलभ सुविधा मिळणार आहेत. ही सुधारणा डीए वाढीनंतर कर्मचाऱ्यांसाठी दुहेरी भेट ठरत आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महागाई भत्त्यातील ही वाढ ही नियमित सूत्रांनुसार करण्यात आली असून याचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात स्थैर्य आणणं आहे. ही वाढ कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ करेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक परिणाम घडवेल. दिवाळीच्या काळात खरेदीत वाढ होईल, त्यामुळे बाजारातही चैतन्य निर्माण होईल. काही कर्मचाऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की त्यांच्याच खात्यात पैसे नेमके कधी जमा होतील. तर आर्थिक व्यवहार विभागाच्या सूत्रांनुसार ही रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबतच जमा केली जाईल. बहुतेक विभागांमध्ये पगाराची प्रक्रिया 25 ते 30 तारखेच्या दरम्यान होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान ही वाढलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे. डीए वाढीचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर अर्थव्यवस्थेलाही होतो. कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे खर्च करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे बाजारातील मागणी वाढते. या काळात सणासुदीच्या खरेदीमुळे व्यापाऱ्यांनाही फायदा होतो.
त्यामुळे सरकारचा हा निर्णय आर्थिकदृष्ट्याही योग्य ठरतो. सरकारच्या या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. मागच्या काही महिन्यांपासून डीए वाढीबाबत चर्चा सुरू होती आणि अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. विशेष म्हणजे पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी मोठी वाढ होऊ शकते. काही जण विचारतात की हा निर्णय नेमका किती काळासाठी लागू राहील. तर हा दर पुढील 6 महिन्यांपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू असेल. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये पुन्हा नव्या दराची घोषणा होईल. हा दर महागाई निर्देशांकावर अवलंबून असेल. मित्रांनो, आज आपण पाहिलं की केंद्र सरकारने 3% महागाई भत्ता वाढवून कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना सणासुदीची मोठी भेट दिली आहे. दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा होणार आहे. ही वाढ केवळ आर्थिक मदत नाही, तर कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची दखल घेणारा निर्णय आहे. सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्यावर हा आनंद साजरा करा, कारण ही वाढ तुमच्या कष्टाचे फळ आहे. या वाढीमुळे तुमच्या पगारात सुधारणा, पेन्शनमध्ये वाढ आणि कुटुंबाच्या सुखात भर पडणार आहे. जर तुम्हाला अशाच सरकारी योजना, पेन्शन सुधारणा, महागाई भत्ता आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित ताज्या अपडेट्स वेळेवर मिळाव्यात असं वाटत असेल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.